नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर आज इथे बघा मी तुम्हाला जे आपले रेडीमेड ब्लाऊज पीस असतात त्याचे जे वर्कवाले पाठीमागून डिझाईन येते ते खूप डिपनेक असते, तर त्याचं आपल्याला 8 इंचामध्ये कन्वर्ट कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला याचे मापे सांगत आहे. तर 14 इंच उंची घेतलेली आहे, 10 इंच छातीची घडी घेतलेली आहे, 5.5 इंच शोल्डर आणि मुंडाही 5.5 इंच घेतलेला आहे. 32 साईजचे ब्लाऊज आहे हे. 8 इंच छातीची घडी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असे 10 इंचाची आपण इथं घडी घेतलेली आहे. तर बघा 2.5 इंच आपल्याला इथे गळा रुंदी घ्यायची आहे. त्याप्रमाणे इथे 2.5 इंचावर खूण करायची आहे आणि आपल्याला पाठीमागील गळा किती इंचाचा पाहिजे आहे त्याच्यात अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. तर बघा इथे पाठीमागील गळा आपल्याला 8 इंचाचा पाहिजे होता, तर मी इथे 8.5 इंचावर खूण करून घेतली आहे आणि नॉर्मलप्रमाणे आपल्याला इथं बॉक्स तयार करून गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथं 1 ते अर्धा इंचाचा पॉईंट टाकून गोलाकार असा इथं शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला दोन्ही साईडला ही मार्किंग येण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने अस्तर फोल्ड करून थोडंसं इथं हाताने टॅप करून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं, दोन्ही साईडला आपल्याला हे मार्किंग उमटून जातं. तर बघा अशा पद्धतीने याच्यावर आपल्याला थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे. एकदा मोजून घ्यायचं आपल्याला 3 इंचाचं शोल्डर आपले शिल्लक ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा जो आपले ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा 8.5 इंचावर गळ्याची उंची टाकून घेतलेली आहे, तिथे एक खूण करून घेतली आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2.5 इंच गळारुंदी टाकून घ्यायची आहे. जो एक्स्ट्रा कपडा बाहेरच्या साईडला राहिला आहे तिथे खूण करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथं अशी क्रॉस एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आधी आपल्याला इथं खूण करून घ्यायची, त्याच्यावर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची. तर बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण अशा पद्धतीने जर तुम्ही डिझायनर आलेले असले ब्लाऊज पीस असतील अशा पद्धतीने तुम्ही जर ॲडजस्ट केले तर तुमचा गळा एकदम परफेक्ट इथं रेडी होणार आहे. त्याच्यानंतर बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला एकदम सेट करून ठेवायचं आहे. आपल्या गळ्याच्या उंचीनुसार आपण जिथे मार्किंग केली होती अगदी तंतोतंत तिथेच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं पिना लावून पूर्ण एकदा सेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर बघा दोन्ही साईडला खालच्या साईडलाही आपल्याला अशा पद्धतीने इथं पिना लावून घेऊन सेट करायचं आहे. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला खालील साईडला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे हलणार नाही. त्याच्याने आपले गळ्याची जी आपण मार्किंग केली होती आणि जे रेडीमेड जो गळा आहे त्याची फिनिशिंग ही अगदी व्यवस्थित येईल. त्याच्यामुळे आपल्याला खालील साईडला आधी इथं टिप मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही पलटी करून जो आपला रेडीमेड गळा आहे अगदी त्याच्यावरच टिपच्या एक लाईन आतमध्ये सोडून आपल्याला इथं अशी शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई केली तर एकदम प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये इथं आपला रेडीमेड गळा इथं तयार होणार आहे. तर बघा जे आपल्याला एक्स्ट्राचे जे मार्किंग होतं ते कट करून घ्यायचं आहे कपडा एकदम, आणि आपल्याला पलटी करण्यासाठी असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहे. अतिशय एकदम सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे. एकदा आपल्याला याला त्याच्यानंतर एकदा हाताने इथं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली शिलाई आणि फिनिशिंग एकदम प्रॉपरमध्ये येईल. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर दाबून घ्यायचे आहेत. अगदी टेपच्या 1 ते 2 लाईन इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून इथं टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा तुम्हाला हा रेडीमेड गळा जर तुम्हाला वर्कवाला किंवा मोत्यांचा आला असेल तर तुम्ही इथं सिंगल फूटचा यूज करायचा आहे. तर हा दोरा वर्क होता पूर्ण, त्याच्यामुळे मी इथं सिंगल फूटचा यूज केलेला नाही. तरीही बघा एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये आपला पाठीमागील राऊंड नेक इथं रेडी झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला खालील साईडलाही टिप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये आता आपला इथं बॅक नेक रेडी झालेला आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण जे आपले अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे हे पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे. जे आपण नॉर्मल बॅक नेकला रेडी करतो त्याचप्रमाणे, आणि एक्स्ट्राचे आहे ते कट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला
पाठीमागील टक्स टाकून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपला इथे बॅकनेक रेडी झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.